नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यामधले एक्सरसाइज नंबर 1.2 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.1 वरती चर्चा केलेली आहे। 1.1 वरती 7 ते 8 व्हिडिओ बनवल्यात आपण वेगवेगळ्या प्रश्नांवरच्या। त्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ बघून घ्या। मित्रांनो, जर तुम्हाला एक्सरसाइज नंबर 1.1 जर नाही समजली तर 1.2 अजिबात समजणार नाही। त्यामुळे 1.1 जी आहे ती संपूर्ण व्यवस्थित नीट बघून घ्या, त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं 11 सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची जी एक्सरसाइज नंबर 1.2 आहे, तर आता आपण त्यामधले क्वेश्चन बघूयात। बघा तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो पहिला जो क्वेश्चन आहे काय आहे, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर। आता जे काही कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेत त्यांचे काय करायचे, स्क्वेअर रूट आपल्याला काढायचे। तर स्क्वेअर रूट काढणं काही इतकं अवघड नाहीये, सोपं आहे, परंतु जरा थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल। कारण मागच्या वर्षी आपण 10th स्टँडर्डला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलो की बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, तर त्या कन्सेप्टचा थोडासा उपयोग आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। तर त्यासाठी पहिली स्टेप काय करायची, याला आपण स्क्वेअर रूट मध्ये लिहून घेऊ। काय बाबा, -8 - 6i समजा इज इक्वल टू x + yi आहे। म्हणजे याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू काढली की याचं स्क्वेअर रूट ते असणार आहे। याचा स्क्वेअर रूट म्हणजे काय, x + yi ची व्हॅल्यू हे आपण कन्सिडर केलेलं आहे। ओके, तर मग आता आपण काय करू, या अनुषंगाने चर्चा करूयात, विचार करूयात। आता आपण पहिला हा रूट घालवण्याचा प्रयत्न करू। रूट घालवण्यासाठी दोन्ही बाजूंचा आपण स्क्वेअर करू, दोन्ही साईडचा स्क्वेअर करू। मग त्यासाठी बघा याचा स्क्वेअर केला म्हणजे हा रूट गेला, -8 - 6i आलं आणि याचा स्क्वेअर काय आला बघा, x + yi चा स्क्वेअर। बघा आपण मागच्या वर्षी आपण एक फॉर्म्युला बघितला होता, म्हणजे a + b होल स्क्वेअर। मागच्या वर्षीच नाही तर 5वी पासून हा फॉर्म्युला आपण वापरतोय। या फॉर्म्युल्याप्रमाणे वरच्याला एक्सपांड करायचा, त्याचा विस्तार करायचा। कसं, याचा कसा विस्तार करतो, a² + 2ab + b चा स्क्वेअर। बरं, मग इथं काय पाहिला, a चा स्क्वेअर, a च्या जागेवर x आहे, मग x चा स्क्वेअर प्लस 2ab 2 × या दोघांचं मल्टिप्लिकेशन। हे दोघं जण काय, इथं ए बी आहे म्हणून 2 × ab लिहिलं। इथं काय x आणि y i आहे, मग इथं लिहायचं 2xyi आणि प्लस नंतर b चा स्क्वेअर, दुसरी जी काही टर्म आहे तिचा स्क्वेअर, दुसरी टर्म इथं yi आहे म्हणजे y चा स्क्वेअर आणि i चा स्क्वेअर। तर अशा प्रकारे आपल्याला याला एक्सपांड करता येईल। आता मी तर डायरेक्ट लिहितो की इज इक्वल टू x² + 2xyi प्लस y² y² आणि i² झालं। चला, एवढं तर काम झालं। आता याचं काम झालं, याला रफ करू। भावा तू जरा बाजूला हो। आता यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे त्याच्यात जर आपण विचार केला तर बघा इथं -8 - 6i जसेच्या तसे इज इक्वल टू x² + 2xyi, याला पण धक्का देऊ नका। आता y² आणि i² बघा, y² i² याचं काय होईल, y² × i² ची व्हॅल्यू असते -1। हे आपण प्रॅक्टिस सेट नंबर एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये बघितलंय की बाबा y² ची व्हॅल्यू असते -1। मग या ठिकाणी आपण लिहिणार, सॉरी i² ची असते व्हॅल्यू असते -1। मग या ठिकाणी आता काय करू, y² × -1 किती झालं, -y²। ओके, कारण y² × i² ची व्हॅल्यू लिहिली -1 आणि y² × -1 किती, -y²। मग या ठिकाणी इथं लिहा -y²। म्हणजे हा जो आहे आपल्याकडं या ठिकाणी बदल काय केला, y² i² आहे त्याच्याऐवजी ही व्हॅल्यू लिहिली y² ची। ठीक आहे, त्याच्याऐवजी आला y², एवढा बदल या ठिकाणी झालेला आहे। आता इथं काय करू, आपण इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट वेगळे घेऊ। इमॅजिनरी पार्ट म्हणजे ज्यांच्यासोबत आय आहे तो इमॅजिनरी पार्ट आणि ज्यांच्यासोबत आय नाही तो रिअल पार्ट, हे वेगवेगळे आपण या ठिकाणी लिहूयात। बघा -8 - 6i इज इक्वल टू x² आपल्या जागेवर हा -y² ला इथं घेऊ आणि प्लस 2xyi। आता याच्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टचा जर आपण विचार केला तर इथं बघा -8 हा या बाजूला रिअल आहे आणि या बाजूला x² - y² हा एक रिअल पार्ट आहे, याला आपण म्हणणार रिअल पार्ट। काय बाबा, तो x² - y² इज इक्वल टू -8 हा झाला आपला रिअल पार्ट। ओके, आणि पलीकडे जर आपण बघितला इमॅजिनरी पार्ट, बघा इथं सोबत काय बाबा आय आहे, हा जो पार्ट आहे आणि हा आय असलेला पार्ट जो आहे त्याला इमॅजिनरी पार्ट म्हणणार। तो आपण या ठिकाणी लिहूया 2xy इज इक्वल टू -6 लिहू, आपण आय काढून घेतलं। आता काय करायचं, आता आपलं टार्गेट काय बाबा, x आणि y च्या व्हॅल्यू काढणं। मग इथं काय करू, आता इथं बघा एक इक्वेशन आहे x² - y² इज इक्वल टू -8। तर इथं काय करू, एक y ची किंवा x ची व्हॅल्यू आपण घेऊ। बघा इथून काय करू, y किंवा x ची व्हॅल्यू काढू। समजा आपण इथून y ची व्हॅल्यू काढली, y इज इक्वल टू -6/6
2x आणि ही वायची व्हॅल्यू इथं टाकली की सगळीकडे एक्स एक्स येतील आणि आपल्याला हे इक्वेशन सोडवायला जरा सोपं पडेल. मग काय होईल बाबा, वाय इज इक्वल टू -6 आणि 2ला 2ने डिवाइड करू शकतो. मग 2 3 जा 6 म्हणून -3 आणि 2 1 जा 2 म्हणून इथं फक्त x राहिलं. म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं, -3/x. मग या ठिकाणी आता आपण काय करू, वायच्या जागेवर ही व्हॅल्यू लिहू बाबा, x² मायनस वायच्या जागेवर आपल्याला काय लिहायचं, -3/x त्याचा केला स्क्वेअर इज इक्वल टू -8. आता बघा x² आपल्या जागेवरती -3चा स्क्वेअर 9, -3चा स्क्वेअर +9 आणि xचा स्क्वेअर x² इज इक्वल टू -8. आता खाली जो x² आहे तो आपल्याला घालवावा लागणार आहे. मग खालचा x² घालवण्यासाठी आपण सगळीकडे x² ने मल्टिप्लाय करू. सो देअरफॉर x² इंटू x² मायनस 9/x² इंटू x² आणि इज इक्वल टू -8 इंटू x² -8x² झाला. ठीक आहे, अशा प्रकारे सगळीकडे x² ने मल्टिप्लाय केलं. आता x² इंटू x² x⁴ झालं, -x² गेला 9 झालं इज इक्वल टू -8x² झाला. मग आता याला व्यवस्थित जर लिहिलं तर x² -8x² इकडे आला +8x² झाला आणि हा -9 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी x⁴ आहे बरं का, इथं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे पण त्यासारखं आहे. पण इथं क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याकडे x² असतो पण इथं x² नाही, तर डायरेक्टली x⁴ आहे. इथं जर बघितलं तर x⁴ आहे, x⁴ आहे. तर मग आपण एक काम करू, x² जो आहे त्याला आपण काय करू, लेट x² ला आपण काय करू, a कन्सिडर करू. x² ला आपण काय करू, a कन्सिडर करू. मग x² ला जर a कन्सिडर केला सो देअरफॉर x⁴ काय होणार आपल्याकडं, x⁴ जो आहे त्याचा अर्थ होणार a². ओके, मग अशा प्रकारे आपण या ज्या व्हॅल्यू आहेत त्या घेतल्या की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होऊन मिळेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. तर बघा x⁴ म्हणजे a² प्लस 8 इंटू x² म्हणजे a -9 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू. आता हे कसं सोडवायचं मागच्या वर्षी बघितलं. हे सोडवून a ची व्हॅल्यू काढायची आणि a ची व्हॅल्यू काढल्यानंतर मग आपण x² इज इक्वल टू a आपल्याकडे येतो, त्यानुसार आपण बाकी x ची व्हॅल्यू काढू शकतो. आता याला सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह करायचं मेथड्स वेगवेगळे आहेत. एक आहे फॉर्म्युला मेथड आहे, त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड आहे. तुम्हाला जी मेथड चांगली वाटेल त्या मेथडचा वापर करू आपण. फॅक्टरायझेशन शेवटी 9 आहे, 9चे आपण काय करू, फॅक्टर्स पाडू. 3 3 जा 9, 9 1 जा 9 एवढे फॅक्टर्स पाडले. याच्यातून एक जोडी निवडायची. कुठली निवडायची, 9च्या अगोदर मायनस साइन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन 8 आली पाहिजे. कोणाची सबस्ट्रॅक्शन 8 येते, 9a मधून 1a कॅन्सल केले की तुम्हाला सबस्ट्रॅक्शन 8 मिळणार आहे बरोबर ना. 9 मधून 1 गेला की तिथं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला 8 मिळते. आता याला साइन द्यायचे. कुठले साइन द्यायचे, दोघांची काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन होणार म्हणजे दोघांना अपोजिट साइन आहे. मग अपोजिट साइन म्हणजे एकाला प्लस एकाला मायनस. मग मोठ्या नंबरला काय द्यायचं, प्लस. इथं 8च्या अगोदर प्लस आहे म्हणून इथं प्लस आणि उरलेलं छोट्या नंबरला. मग आता या ठिकाणी आपण लिहू a² प्लस 9a मायनस a मायनस 9 इज इक्वल टू 0. मग आता इथं कॉमन काढूयात. बघा आता हे दोघं जण आहेत, याच्यातून काय कॉमन निघते का बघा आणि या दोघांमधून काय निघते का बघा कॉमन. आता या दोघांचा विचार केला तर a कॉमन निघेल. चला a कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये a² एक a बाहेर आला, फक्त राहिला a प्लस 9a मधून a बाहेर आला, फक्त राहिला 9 माइनस या दोघांमधून काहीच कॉमन दिसत नाही. मग लक्षात ठेवायचं, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. म्हणून या ठिकाणी आपण काय करू, 1 ला कॉमन काढू. 1 ला कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये a आपल्या जागेवर मायनस झालं प्लस आणि इथं 9 इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील, a प्लस 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a प्लस 9 दोन वेळा आहे, त्याला एकदाच लिहिलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस 1 इज इक्वल टू 0. मग आता दोन उत्तर येईल, a प्लस 9 इज इक्वल टू 0 और a मायनस 1 इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू प्लस 9 आहे, पलीकडे गेले -9 और a इज इक्वल टू -1 आहे, पलीकडे गेले +1. मग आता a ची व्हॅल्यू बघा -9 आहे आणि a ची व्हॅल्यू +1. तर यामध्ये शक्यतो निगेटिव्ह नंबर आपल्याला घ्यायचा नाही आहे बरं का. आता आपल्याकडे a च्या व्हॅल्यू 2 आहेत बरं का. a च्या व्हॅल्यू 2 आल्या. a इज इक्वल टू आपल्याकडे एक आली -9 आले आणि एक आली +1. तर आपल्याला मायनस नाही घ्यायची, प्लस पॉझिटिव्ह मधले आपण नंबर घेऊयात. कारण कसं होईल माहिती आहे का, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. आता x² इज इक्वल टू आपण काय म्हणतो a बरोबर ना. बट या ठिकाणी लिहू बट x² इज इक्वल टू a बरोबर. मग देअरफॉर आपण म्हणू x² इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आपल्याकडे किती 2 आहे, एक -9 आहे. मग -9 घेऊ शकतो और x² इज इक्वल टू काय बाबा आपल्याकडे एक आहे a ची व्हॅल्यू आहे 1. आता -9चा स्क्वेअर रूट निघत नाही आपल्याकडे, ते येईल इमॅजिनरी नंबर. मग आपण काय करू, x² इज इक्वल टू
1 घेऊ, मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1, मग एक्स किती बाबा प्लस मायनस 1 झाले. एक्सची व्हॅल्यू काय बाबा प्लस मायनस 1, एक्सची व्हॅल्यू एकतर प्लस 1 येईल किंवा मायनस 1. इथं याला आपण घेणार नाही. ठीक आहे. आता एक एक्सची व्हॅल्यू मिळाली, आता वायची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स इज इक्वल टू बघा वेन एक्स इज इक्वल टू 1 देन वाय इज इक्वल टू किती येणार बाबा, वायची व्हॅल्यू काय बाबा, आता वायची व्हॅल्यू काढू. वायची व्हॅल्यू काय -3/x असतो, -3/x असतो, -3/1 किती झाले -3. म्हणजे ज्यावेळेस तुमचा x इज इक्वल टू x इज इक्वल टू 1 असेल, वायची व्हॅल्यू काय आली -3. बरं, आता वेन x इज इक्वल टू जर का -1 असेल, एक्सची व्हॅल्यू -1 पण असेल, देन मग y इज इक्वल टू काय झालं बाबा आपल्याकडं -3/x. y इज इक्वल टू काय -3/x. मग या ठिकाणी लिहा -3/x ची व्हॅल्यू -1 मायनस मायनस गेले +3. बघा, म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस x इज इक्वल टू तुमच्याकडे 1 येतो त्यावेळेस तुम्हाला वायची व्हॅल्यू -3 मिळते. ज्यावेळेस x इज इक्वल टू -1 येतो त्यावेळेस वायची व्हॅल्यू किती मिळते 3 मिळते. मग आता आपलं जे काही आन्सर आहे, आपला प्रश्न काय की रूटमध्ये याचं स्क्वेअर रूट -8 -6 आहे, -8 -6 आहे, याचं स्क्वेअर रूट आपल्याला काय येतं बाबा, या ठिकाणी आपल्याला येतं x + y येतं. बरोबर ना, x + y येतं. आता मला सांगा वायच्या x आणि yच्या दोन व्हॅल्यू आहे. एक तर पहिली 1 आणि -3 घ्या. x इज इक्वल टू 1 असेल आणि वायची व्हॅल्यू -3 असेल, i असेल. एक तर हे आन्सर येईल तुम्हाला, बरोबर ना. और दुसरं कुठलं येईल बाबा, और दुसरं कुठलं आन्सर येईल, x ची व्हॅल्यू -1 असेल तर वायची व्हॅल्यू +3 असते, +3 आणि इथं i वगैरे येईल. बरोबर, म्हणजे दोन उत्तर येतील. म्हणजे याचं स्क्वेअर रूट 2 येईल, एक तर 1 - 3i किंवा -1 + 3i. अशा प्रकारे आपल्याला इथं उत्तर सांगता येईल. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. हे स्क्वेअर रूट काढता आलं पाहिजे. हे स्क्वेअर रूट काढता आलं की आपल्याला पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते चांगल्या प्रकारे समजतील. पण स्क्वेअर रूट काढता नाही आलं तर अडचणी येऊ शकतात. ठीक आहे. आता जरा पुढचा प्रश्न जो आहे 2 नंबरचा तो आपण बघूयात यातला. तर हा एक क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर आपण बघा या ठिकाणी 7 + 24 आहे. आता इथे हा पण प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. त्याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे की बाबा बघा या ठिकाणी रूटमध्ये 7 + 24i इज इक्वल टू काय करणार, x + y आपण घेणार. बरोबर, हे आपण मगाशी बघितलं होतं तसंच आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, x आणि yच्या व्हॅल्यू काढणं हे आपलं मेन टार्गेट आहे. बरं, आता या ठिकाणी आपण त्या x आणि yच्या व्हॅल्यू काढू. आता याला एक्सपांड करू, याचा काय करू स्क्वेअर करू. याचा स्क्वेअर केला म्हणजे 7 + 24i आलं आणि याचा स्क्वेअर केला की काय येतं x + 2xy आणि प्लस y² i² मगाशी आपण बघितलं. याप्रमाणे आपण याला एक्सपांड करू शकतो, मगाशी बघितलं आपण. ठीक आहे. आता त्यानंतर इथं बघा 7 + 24i आपल्या जागेवर इज इक्वल टू x² + 2xy आपल्या जागेवर आणि y² × i² ची व्हॅल्यू असते -1 मगाशी बघितलं. मग y² × -1 y² झालं. आता इमॅजिनरी आणि रिअल पार्ट वेगळे लिहू. 7 + 24i इज इक्वल टू x² त्याच्या बाजूला -y² + 2xy आणि i लिहिलं. इमॅजिनरी आणि रिअल पार्ट वेगळे लिहिले. आता बघा हा रिअल पार्ट आहे 7 आणि x² y² हा जो आहे तो रिअल पार्ट आहे आणि दुसरा एक इमॅजिनरी पार्ट आपल्याकडे आहे 24i आणि 2xy हे दोघं जण जे आहे ते इमॅजिनरी पार्ट आहे. तर यांना आपण वेगवेगळे लिहू. रिअल पार्ट काय बाबा x² -y² इज इक्वल टू 7 हा झाला रिअल पार्ट. आता इमॅजिनरी पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. थोडासा पुढे घेऊ जरा म्हणजे जरा कॅल्क्युलेशनला बरं पडेल. इमॅजिनरी पार्ट कुठला आहे बाबा या ठिकाणी जर बघितलं तर 2xy इज इक्वल टू आपण इथं आयच्या शेजारी 24 आपण आयच्या शेजारचा जो काही नंबर आहे तोच लिहिला, आयला नाही लिहिलं. आता आपण इथं वायची व्हॅल्यू काढू. मगाशी काढलं तसं 24 आपल्या जागेवर 2x मल्टिप्लाय इकडे आले 2x डिवायडेड बाय 2 ने 24ला डिवाइड केलं 12 आलं. y इज इक्वल टू 12/x आलं. म्हणजे yची व्हॅल्यू 12/x. आता आपण काय करू याच्यामध्ये yची व्हॅल्यू काढू. बघा x² तर आपल्या जागेवर आणि -y² ची जी व्हॅल्यू आहे ती काय आपल्याकडे बाबा -y² ची व्हॅल्यू आहे 12/x आणि त्याचा करू स्क्वेअर आणि इज इक्वल टू 7 जसेच्या तसे त्याला काय धक्का द्यायचा नाही. आता काय होईल बाबा x² आपल्या जागेवर -12चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय x² x² इज इक्वल टू 7 आपल्या जागेवर.
आता हे खालचे एक्स स्क्वेअर घालवण्यासाठी मगाशी आपण केला तोच उद्योग करायचा आहे. खालचा एक्स स्क्वेअर घालवण्यासाठी सगळीकडे एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. मग याला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केला x⁴ आला मागाच्यासारखं. याला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केला 144च येईल कारण एक्स स्क्वेअर जाईल. आणि 7ला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केला तर 7x² येईल. मग आता सगळ्यांना एका बाजूला घेऊ. पहिला काय करू बाबा x⁴ घेऊ. नंतर 7x² प्लस आहे इकडाला -7x⁴ आणि इथं -7x² आणि नंतर -144 त्याला आपल्या जागेवर त्याला काय धक्का द्यायचा नाही. आता x⁴ आहे x² आहे तर याला आपण काय करू a मध्ये कन्वर्ट करू. कसं मगाशी जे काय केलं होतं तसंच करायचं की बाबा लेट x² = a x² = a घेतलं तर x⁴ काय येणार बाबा a² येणार. तर हे आपल्याकडं आलेलं आहे कॅल्क्युलेशन. x² जर a असेल तर x⁴ म्हणजे a² असणार आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी या सगळ्या व्हॅल्यू टाकू. x⁴ म्हणजे a² 7 × x² म्हणजे a आणि मायनस या ठिकाणी 144 जो आहे त्या ठिकाणी 144 जसाच्या तसा त्याला काय धक्का देऊ नका. आता काय करायचं इथं आपल्याला या ठिकाणी काय करायचं याचे फॅक्टर्स पाडायचे. 144चे 144ला एका बाजूला घ्यायचं. त्याचे फॅक्टर्स काय बाबा एक तर 12 × 12 केलं की 144 18 8 जा 144 त्याचबरोबर आपल्याकडे 16 9 जा 144 त्याच्यानंतर 72 × 2 केलं तर 144 येतात 36 4 जा 124 येतात 144 येतात. तर अशा प्रकारे बरेचसे फॅक्टर्स याचे आपल्याला मिळू शकतात. पण याच्यामधून आपल्याला एकच जोडी फायनल करायची. मग याच्यामधून आपण कुठली जोडी घेणार तर ते आपल्याला विचारायचं आहे 144ला कारण 144च्या अगोदर मायनसचं चिन्ह आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन 7 पाहिजे. तर कोणाची सबस्ट्रॅक्शन 7 येते 16 मधून 9 गेले म्हणजे 16a आणि 9a 16a मधून जर का 9a गेलं तर आपल्याला ही सबस्ट्रॅक्शन किती मिळते 7 मिळते. 16 मधून 9 गेलं की 7 मिळतं. मग आता काय करायचं दोघांना साईन द्यायचं आहे. दोघांची होणारे सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्शन म्हणजे कसं साईन द्यायचं अपोजिट एकाला प्लस एकाला मायनस. मग मोठ्या नंबरला इथं 7 याच्या अगोदर मायनस आहे मायनस आणि उरलेलं छोट्या नंबरला साईन आपण देऊ आणि इथं लिहूयात a² - 16a प्लस 9a आणि -144 = 0. आता इथं आपण कॉमन काढू. बघा या ठिकाणी या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल आणि या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. जे काही निघेल ते इमानदारीत कॉमन काढायचं आहे. बघा या दोघांमध्ये a कॉमन दिसतोय सो देअरफॉर a कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये a² फक्त a राहिला मायनस a बाहेर आला म्हणजे 16 राहिला बरोबर. प्लस या दोघांमधून काय कॉमन निघेल 9 आणि 144ला कशाने डिवाइड करू शकतो 9ने. 144ला 9ने डिवाइड केलं की आपल्याला 16 येतं कारण 16 9 जा 144. मग 9 कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये राहिला a जसाच्या तसा कारण 9 बाहेर आला आणि मायनस 144ला 9ने डिवाइड केलं की 16 आन्सर येईल = 0. 1 - 16 1 - 16 2 टाईम आहे त्याला म्हणायचं भावा डबल प्रसाद नाही देणार तुला. 1 - 16 एकदाच लिहिलं आणि a - 16 एकदाच लिहिलं आणि a + 9ला एकदा लिहा = 0. आता दोन आन्सर येतील परत a - 16 = 0 येईल और a + 9 = 0 येणार. a = -16 पलीकडे गेला +16 और a = -9 आहे +9 आहे पलीकडे गेला -9. तर आपण या ठिकाणी काय करू आता मगाशी तुम्हाला म्हटलं की -9 नाही नका घेऊ a = 16 घ्या बरोबर ना. याला आपण नको घ्यायला -9ला आपल्याला नाही घ्यायचं a आपण काय करू 16 घेऊ. ठीक आहे. आता a = 16 घेतल्यानंतर मग आपण x ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळणार आहे. a = 16 घेतलं की आता आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळेल ती मिळेल x ची बरोबर. आणि x ची व्हॅल्यू काढल्यानंतर y ची व्हॅल्यू काढणं सोपं आहे बघा. बट आपल्याकडे काय बाबा x² = a असते x² = a. देअरफॉर x² = a ची व्हॅल्यू काय 16. सो देअरफॉर देअरफॉर x = 16चा स्क्वेअर रूट किती 4 फक्त +- 4 बरोबर. x = किती आलं +- 4. आता y ची व्हॅल्यू काढू बरं का. मग या ठिकाणी लिहू व्हेन x = 4 + 4 देन y = किती येणार बाबा y = आपल्याकडे आहे 12/x आहे 12/x आहे. 12 ची व्हॅल्यू किती 12 आपल्या जागेवर आणि x ची व्हॅल्यू 4 4 3 जा 12 ओके. सो देअरफॉर y = 3 x = 4 तर y = 3 आणि व्हेन x = -4 देन आता y ची व्हॅल्यू किती येईल y = आपल्याकडे आहे 12/x 12 आपल्या जागेवर x ची व्हॅल्यू -4 आता 4 3 जा 12 म्हणून इथं मायनस आहे म्हणून -3 बघा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या जर तुमच्याकडे x = -4 आहे तर y ची व्हॅल्यू येते -3 बरोबर.
आणि दुसरी गोष्ट x इज इक्वल टू तुमच्याकडे 4 आहे तर वायची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला +3 मिळते. ओके, सो देअरफॉर आता आपलं जे काही आन्सर आहे, सो देअरफॉर आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे 7 + 24i याचं स्क्वेअर रूट. बघा हे काय असतं x + y i आहे. आता xची व्हॅल्यू किती, पहिल्या ह्याच्यात 4 आणि yची व्हॅल्यू 3 आहे, मग इथं लिहा 4 + 3i असं येईल. किंवा और दुसरा ऑप्शन काय बाबा, रूटमध्ये 7 + 24i इज इक्वल टू x + yi आपला फॉर्म्युला आहे. आता इथं एक्सची व्हॅल्यू काय बाबा, दुसऱ्या याच्यामध्ये -4 आणि वायची व्हॅल्यू आहे -3. मग इथं लिहा -4 - 3i. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला पहिला आणि दुसरा क्वेश्चन सांगितलेला आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच पद्धतीने आपल्याला पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत, प्रश्न क्रमांक 2, 3 यातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पुढे जाऊयात. ओके, पुढचे जे क्वेश्चन्स आहेत बघा एकदम सिंपल आहे, तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आता बघा हा बघा 1 + 4 √3i सेम तसाच आहे, याला तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. त्याच्यानंतर हा 3 + 2 √10i सेम आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि याच्यात जर काही अडचणी तुम्हाला जर आल्या तर त्या मला विचारा, त्याच्यावरती आपण नक्की सोल्युशन काढण्याचा एक प्रयत्न करूयात. ओके, त्याच्यानंतर इथे बघा हा पण प्रश्न तुम्ही सोडवा. या प्रश्नाचं काय करायचं तुम्हाला, हा प्रश्न सोडवत असताना पहिलं काय करा, 2 ला आतमध्ये घ्या. म्हणजे काय आलं 2 + 2 - 2 × 1 2 - 2 √3i बरोबर. आता याचं जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर इथं x + yi घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग x आणि yच्या व्हॅल्यू या ठिकाणी काढायचा. 2 - 2 √3i घेतलं इज इक्वल टू याचा विस्तार केला x² + 2xyi आणि त्याच्यानंतर प्लस y² i² आलं. आणि नंतर मग इथं तुम्ही इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्ट वेगळा घेऊन तुम्हाला इथं आन्सर ऑटोमॅटिकली मिळेल. उदाहरणार्थ आता बघा या ठिकाणी आपण जर करायला गेलं तर 2 - 2 √3i इज इक्वल टू x² + 2xyi आणि y² × i² किती आलं -y² आलं इथं तर. ओके, त्याच्यानंतर इथं बघा 2 - 2 √3i इज इक्वल टू x² -y² ला अलीकडे घेऊ आणि प्लस 2xyi झालं. मग आता इथं बघा x² - y² किती रिअल पार्ट आहे इथं 2 आणि पलीकडे जर आपण बघितलं तर बघा 2xy इज इक्वल टू किती, हा -2 √3 आला बरोबर. मग इथं yची व्हॅल्यू जर काढायला गेलं -2 √3 / 2x मल्टिप्लाय इकडे आले /2 2 गेले, y इज इक्वल टू किती आलं -√3/x आलं. ही झाली yची व्हॅल्यू तुमच्याकडं. ओके, मग आता इथं लिहा x² - yची व्हॅल्यू काय बाबा -√3/x त्याचा केला स्क्वेअर इज इक्वल टू 2 बरोबर. x² आपल्या जाग्यावर -√3चा स्क्वेअर 3 x चा स्क्वेअर x² इज इक्वल टू 2. आता या सगळ्यांना x² ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं येईल x⁴ - 3 जसे तसे इज इक्वल टू याला जर मल्टिप्लाय केलं तर 2x² बरोबर. आता एका बाजूला घेऊ सगळ्यांना व्यवस्थित, x⁴ + 2x² इकडे आले -2x², त्याच्यानंतर हा -3 आपला जसाच्या तसा इज इक्वल टू 0. मग आता x⁴ इज इक्वल टू a² घेणार आणि x² इज इक्वल टू a कन्सिडर करणार. मगाशी केलेलं तसंच आहे, मी पटापट सांगतोय कारण आता 2 एक्झाम्पल तुम्हाला समजली. आता हे तिसरं फक्त समजून सांगतोय तुम्हाला आणि म्हणजे 5वं सांगतोय समजून, बाकी दुसरा आणि तिसरा तर सेमच आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा इथं काय होईल बाबा a⁴ - 2a - 3 इज इक्वल टू 0. आता इथं मल्टिप्लिकेशन 3 पाहिजे, सबट्रॅक्शन 1 पाहिजे, म्हणजे 3 × 1 = 3 आणि नंबर आले -1 + -3 + 1. ठीक आहे, a² - 3a + a - 3 इज इक्वल टू 0. याच्यातून कॉमन काढा, या दोघांमधून a कॉमन काढला a - 3 राहिला, इथून काय नाही म्हणजे 1 कॉमन काढला a - 3 राहिला इज इक्वल टू 0. आता बघा a - 3 एका ब्रॅकेटमध्ये घ्या, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + 1 घ्या इज इक्वल टू 0. a - 3 इज इक्वल टू 0 येईल और a + 1 इज इक्वल टू 0 येईल. a इज इक्वल टू -3 पलीकडे गेला +3 और a इज इक्वल टू +1 पलीकडे गेला -1 झाला. मग आता हा -1 वाला नको घ्यायला आपल्याला, आपण काय घेणार a इज इक्वल टू 3 घेणार. ओके, a इज इक्वल टू जर 3 असेल तर आपल्याला माहिती असते, आपल्याला काय माहिती आहे बाबा x² इज इक्वल टू a आहे बरोबर. x² इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 3 आहे, मग x इज इक्वल टू किती ±√3. या ठिकाणी स्क्वेअर रूट किती आलं
√3. तर √3 मध्ये सुद्धा स्क्वेअर आन्सर येऊ शकतं आपलं. ठीक आहे. मग आता √3 मध्ये आलं, मग वायची व्हॅल्यू काय येईल बाबा? बघा एक्सच्या 2 व्हॅल्यू आहेत. बघा व्हेन या ठिकाणी जर आपण नीट विचार केला, व्हेन x इज इक्वल टू बाबा √3 आणि व्हेन x इज इक्वल टू -√3 दोन आन्सर येतील. मग त्यावेळेस ओके, देअरफॉर y इज इक्वल टू काय बाबा आपल्याकडे? y इज इक्वल टू आपल्याकडे -√3 अपॉन x आहे. y इज इक्वल टू -√3 अपॉन x ची व्हॅल्यू काय बाबा? √3 गेले, ओनली -1 आपल्याकडे या ठिकाणी राहिले. ओके. आता जर आपल्याकडे बघा x इज इक्वल टू, जर आपल्याकडं x ची व्हॅल्यू काय असते? √3 असते. मग y इज इक्वल टू किती? -√3 अपॉन x. x ची व्हॅल्यू किती? √3. बरं का? √3 गेला, -1 आन्सर आला. आता व्हेन x इज इक्वल टू -√3, मग y इज इक्वल टू किती बाबा? आपल्याकडे फॉर्म्युला आहे -√3 अपॉन x असतो. बरोबर. इज इक्वल टू -√3 अपॉन x ची व्हॅल्यू इथं पण -√3 आहे. -√3 गेले, 1 आपल्याकडे आन्सर आलं. म्हणजे एकदम सिंपल विषय आहे. म्हणजे x √3 असेल तर y -1 असेल, x -√3 असेल तर y +1 असेल. मग आपलं जे स्क्वेअर रूट आहे ते काय येणार आहे बाबा? बघा 2 - 2√3i याचा स्क्वेअर रूट काय बाबा? x + yi असतं. मग पहिलं स्क्वेअर रूट काय मिळेल? x ची व्हॅल्यू √3 प्लस y ची व्हॅल्यू -1 आहे. मग इथं -1i झालं. -1i म्हणजे -i झालं. ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. और दुसरं काय आन्सर येईल आपल्याकडं? x ची व्हॅल्यू जर का -√3 असेल, -√3 आणि त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू काय? प्लस y ची व्हॅल्यू काय बाबा? आपल्याकडे 1च आहे. 1i म्हणजे i. म्हणजे अशी दोन आन्सर येतील, √3 - i और -√3 + i अशी आन्सर येतील. मी हे फटाफट सांगितलं मित्रांनो. क्वेश्चन तसा बघायला गेलं तर खूप सोपा आहे, इतकासा अवघड नाही. तर अशा प्रकारे हा पहिला जो क्वेश्चन आहे त्या पहिल्या क्वेश्चनकडे आपण बघतोय. यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो दुसरा क्वेश्चन आपण पुढच्या चर्चेमध्ये बघूयात, कारण बरीचशी मोठी व्हिडिओ झालेली आहे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गणित जरी आपण बघितलं, एक जरी प्रश्न बघितला तरी तो आपला लवकर क्लिअर होऊ शकतो. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला हा क्वेश्चन बघायचा आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येईल यावरती आपण चर्चा आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, सध्या इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल धन्यवाद.